परभणीच्या 54 जिल्हा परिषद गटांसाठी 247 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्याकडे जात आहे. आम्ही सध्या धारासूर गटामध्ये आहे, जिथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुभाष कदम हे होते. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा राहिलेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मला सांगा, वेगळ्या पद्धतीची युती पहिल्यांदा झाल्याचं पाहायला मिळतंय. आमदार गुट्टे जे आहेत त्यांच्याबरोबर तुमच्या भाजपची युती झाली आणि सगळे कमळावर तिकीट लढवत आहेत. कसं सगळं हे चित्र आहे, काय सांगा? मी मागील 7 वर्षापूर्वी या गटातील लोकांनी मला निवडून दिलं आणि 5 वर्षात मी सतत लोकांच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा अनुदान असेल, महिलांसाठी लाडकी बहीण किंवा मातृवंदना योजना यासारख्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं असेल, युवकांसाठी विविध महामंडळाचे कर्ज, 12 बलुतदारासाठी विश्वकर्मा योजना आणि गरिबांसाठी मोफत रॅशन असेल, घरकुल असेल, उज्ज्वला गॅस असेल यासाठी सतत काम केलं. जिल्हा परिषद गटात रस्ते आदी विकासाचे प्रत्येक गावात काम केलं, मोठ्या उपकेंद्र बांधलं. हे सगळे मुद्दे घेऊन मी पुन्हा एकदा माझ्या सुविध पत्नी डॉक्टर शोभा सुभाष कदम यांना या जिल्हा परिषद गटाच्या रिंगणात उतरलेला आहे. मागील 7 वर्षाचं संपर्क काम या आधारावर मी निवडून लढत आहे. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीनं कमळ चिन्ह दिलं आहे. माझ्याबरोबर पंचायत समितीला सुद्धा दोन्ही कमळाचे उमेदवार आहेत. मुळी गणात वैभव कृष्णा सोळंके, धारासूर गणात ओंकार राजेबाप्पा कदम. आम्ही भाजप लढत आहोत. बाकी आमच्या सगळ्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही माननीय आमदार रत्नाकर गुट्टे साहेब सुद्धा आमच्या प्रत्येक बॅनरवर पोस्टरवर आहेत. बाकी मला काही माहित नाही पुढचं. मला सांगा, तुमच्या विरोधामध्ये इथे नेमकं कोण असणार आहे? एकूण 3 ते 4 उमेदवार तुमच्या या माझ्या विरोधात 1 उमेदवार आहेत. माझ्या मिसेसच्या बरोबर आहे. माझी लढत आहे. माझ्या सुविध पत्नीची लढत ही मंगल कृष्णाजी सोळंके हे उमेदवार आहेत घडी चिन्हावर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, यशवंत सेना आणि त्यांच्या बॅनरवर जे दुसरं नाव आहे अजून माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे मित्रमंडळ. ऍक्च्युली तर रत्नाकर गुट्टे साहेब आमच्या पक्षातच आता सगळं एकत्र आहेत, पण या ठिकाणी जरा असं वेगळं चित्र आहे. पण मला असं वाटतंय की निश्चित ते सुद्धा शेवटच्या क्षणाला असं म्हणतील की डॉक्टर सुभाष कदमच्या कॅन्डिडेट जे आहेत, भाजपच्या ज्या कॅन्डिडेट आहेत शोभा कदम यांच्या पाठीशी येतील अशी अपेक्षा आहे. तुमचं जर युती झाली तर राष्ट्रवादीच्या त्याच्यावर आमदार रत्नाकर गुट्टे कसे असतील उमेदवार? नाही, या विषयात मी फार काही बोलत नाही. मला असं वाटतंय की शेवटच्या क्षणापर्यंत माननीय आमदार गुट्टे साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच पाठिंबा देतील आणि प्रचार पण करतील. कुठली कामं राहिली तुम्हाला वाटते की जी कामं झाली पाहिजे त्या मुद्द्यावर तुम्ही लोकांना मतदान मागताय का तुम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे? मी निवडणूक लढत असताना शेतकऱ्यांसाठीच्या संकटाच्या काळात त्यांना पीक विमा अनुदान मिळवून देणं, शासनाच्या सोलार पंपासारख्या योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचणं, महिलांसाठी त्यांचं आरोग्य, लाडकी बहीण योजना, मातृवंदना योजना यांची त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, गरिबासाठी कोणताही खर्च न येता घरकुल, मोफत रॅशन इत्यादी योजना पोहोचणं आणि युवकांसाठी दर्जेदार शिक्षण, व्यवसायासाठी विविध महामंडळ आणि विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून भांडवल निर्माण करून देणे, गावागावात जिम करणे यासाठी मी प्रयत्न करणार आहोत. बरोबरीनं गाव पातळीवरचे रस्ते असतील, स्मशानभूमी असतील, आमच्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय बांधवासाठी प्रत्येक गावात व्यवस्थित समाज मंदिर बांधणं, विकासाच्या कामामध्ये स्मशानभूमी आहेत, रस्ते आहेत, नाल्या आहेत, या गोष्टी करण्यासाठी निवडणूक लढतोय. जिल्हा परिषद विरोधक तर म्हणतायत की कुठलंही काम झालं नाही, त्याबद्दल ते प्रचार करतायत सगळीकडे. विरोधकाला कदाचित ते डोळ्यावर अंधार असेल. या गटात 12 गाव आहेत. 12 पैकी 12 गावात धारासूर पासून नागठाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम झालंय. काही ठिकाणी 10 लाखात झालंय, तर मुळीसारख्या गावात उपकेंद्र आणि अन्य काम 1 कोटीचे झाले. सावंगीमध्ये मोठी शाळा बांधली 5 खोल्याची, रुमण्यामध्ये 4 खोल्याची शाळा बांधली, धारखेडमध्ये 3 खोल्याची शाळा बांधली, नागठाण्यामध्ये 1 खोल्याची शाळा बांधली आहे. शाळेला जाण्याचा रस्ता या 6 गावात 25 लाखाचा केलाय. एकही गाव शिल्लक नाही ज्या गावात मागच्या 5 वर्षात काही ना काही काम झालं आहे. जे विरोधक म्हणतायत ते पण पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते, जे आता माझ्या समोर लढतायत ते पण एका मोठ्या राजकीय नेत्यांच्या बरोबर त्यांचे पदाधिकारी होते. त्यांनी 7 वर्षात काय केलं हे सांगावं. मी तर माझं ऑडिट मानलंय, त्यांनी एक काम सांगावं ज्यांनी केलंय असं.
म्हणूनच मनपामध्ये भाजपला तुम्ही आता जिल्हाध्यक्ष राहिले आणि मोठ्या आता प्रदेश कमिटीवर सुद्धा सदस्य आहात. भाजपला मनपामध्ये यश जसं मिळालं पाहिजे तसं मिळालं नाही. जिल्हा परिषदेमध्ये काय चित्र होईल, काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे माननीय मेघना दिदी, पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपच्या ताब्यात येतील. 54 पैकी 32 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून येतील. जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपचा असेल, उपाध्यक्ष भाजपचा असेल, सर्व सभापती सुद्धा भाजपचे असतील याची आम्हाला निश्चिती आहे. धारासूर गड तर आम्ही जिंकू, पण बरोबरीनं 30 ते 32 जागा आमच्या जिंकणार आहेत. गंगाखेडमध्ये किती होईल तुम्ही आता? आमच्या गंगाखेडमध्ये कमळ चिन्हावरील 17 जागा ज्या लढल्या जात आहेत त्या 17 पैकी किमान 15 जागा कमळ चिन्हाच्या निवडून येतील. तुम्हाला गुलाल उधळण्याची संधी यावेळेस मिळेल का? पण निश्चित या गटातल्या 12 गावातील महिला, युवक, शेतकरी आणि गरीब मागच्या कामाच्या आधारावर आणि पुढच्या कामासाठी माझी पत्नी आणि आमचे 2 पंचायत समितीचे उमेदवार यांना विजयासाठी लागणाऱ्या मतापेक्षा निश्चित जास्त मतं देतील असं मला वाटतं आणि गुलाल उधळेल. हे होते डॉक्टर सुभाष कदम, जिल्हा परिषद विद्यमान ते सदस्य होते. त्याने असं म्हटलंय की 54 पैकी 32 जागा ज्या आहेत ते भाजप जिंकेल आणि जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा पडतो. जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, TVN मराठी, धारासूर, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.